tell me something about yourself? Can you tell me a little about yourself? Introduce yourself. How old are you? What are your hobbies? What do you do in your spare time? How old are you? Introduce yourself, introduce your family. हे सगळे क्वेश्चन तुमच्या समोर आलेलेच असणार कधी ना कधी. पण काय तुम्ही हे क्वेश्चन ऐकल्यावर गडबडून जातात की आता काय बोलावं, इंट्रोडक्शन कसं द्यावं ते? कारण आपण कुठेही गेलो तर आपली जी पहिली स्टेप असते ती म्हणजे आपलं इंट्रोडक्शन देणं. आणि आपलं इंट्रोडक्शन व्यवस्थित देणं, योग्य देणं, बरोबर देणं हे खूप गरजेचं आहे. कारण आपण जेव्हा इंट्रोडक्शन देत असतो तेव्हा आपली पहिली छाप, आपलं फर्स्ट इम्प्रेशन आपण दुसऱ्या व्यक्तीवरती पाडत असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आजचा स्पेशल व्हिडिओ घेऊन आले. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत जर बघितला तर बिलीव्ह मी की या व्हिडिओ नंतर तुम्ही कधीच इंट्रोडक्शन द्यायला घाबरणार नाही आणि गडबडणार नाही, किंवा तुमच्याकडून इंट्रोडक्शन देताना ज्या छोट्या छोट्या मिस्टेक होत असतात त्या होणार नाहीत. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इंट्रोडक्शन कसं द्यायचं, त्याचप्रमाणे कुठे कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, बोलायच्या ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो स्टे ट्यून विथ मी. इंट्रोडक्शन द्यायच्या वेळेस काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत. जेव्हा आपण आपलं इंट्रोडक्शन देत असतो तेव्हा नेहमी आपण समोरच्या व्यक्तीसोबत आय कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे, कॅज्युअल आय कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. असं नाही की घुरत बसायचंय, नाही, नॉर्मल आय कॉन्टॅक्ट आपण त्या व्यक्तीसोबत ठेवायला पाहिजे. त्याचप्रमाणे हँड फोल्ड करून, आपण काही व्यक्तींना हँड फोल्ड करून कुठेतरी असं हात ठेवून वगैरे बोलायची सवय असते, तर ते अजिबात करू नका, हँड फोल्ड करू नका. आणि जेव्हा आपण एखाद्या वेळेस चेअरवर बसलेलो असतो किंवा इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा आपल्याला इंट्रोडक्शन द्यायचं असतं, तर तेव्हा सुद्धा चेअरवर या पद्धतीने लीन होऊ नका, कधीही सरळ बसा. त्याचप्रमाणे टेबलवर काही लोकांना सवय असते टेबलवर दोघं हात ठेवायची, त्यांना सवय असते, तर प्लीज तसं करू नका. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला जात असतात तेव्हा चेअरवर स्ट्रेट बसणं आणि आपले हात सरळ आपल्या मांडीवर ठेवणं हेच पोझिशन बेस्ट असते. टेबलवर हात ठेवू नका. त्याचप्रमाणे जेव्हा आपण गेट इन होतो तेव्हा त्यांना विश करणं, काय गोष्टी महत्त्वाच्या असतात ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जोपर्यंत आपल्याला समोरची व्यक्ती बसायला सांगत नाही तोपर्यंत नाही बसणं, आणि बसल्यानंतर थँक्यू बोलणं, या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ते लक्षात ठेवणं खूप गरजेचं असतं. याच तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जे आपल्या इम्प्रेशन समोरच्या व्यक्तीवर पाडत असतात. त्याचप्रमाणे आपण कुणालाही भेटत असतो तेव्हा आपला फर्स्ट वर्ड असतो हॅलो, हाय. तर हॅलो कुठे यूज करायचं, हाय कुठे यूज करायचं हे सुद्धा काही लोकांना कळत नाही. तर हॅलो हा एक फॉर्मल वर्ड आहे आणि तो आपण जेव्हा आपण कुणाला तरी पहिल्यांदा भेटत असतो, अनफॅमिलियर असतो कुणासोबत, किंवा आपली रिस्पेक्टेड व्यक्ती असेल, सिनियर व्यक्ती असेल, तर तेव्हा त्यांना आपण हॅलो सर, हॅलो मॅम बोलत असतो. त्यांना तेव्हा आपण हाय नाही यूज करू शकत. हाय आपण आपल्या फॅमिलियर व्यक्तींसोबत, आपल्या फ्रेंड्स, फॅमिली मेंबर सोबत, कलिग सोबत यूज करू शकतो. तर सांगायचा अर्थ हाच की हॅलो हा एक फॉर्मल वर्ड आहे आणि हाय हा इनफॉर्मल वर्ड आहे. तर इंट्रोडक्शनचे सुद्धा 2 टाइप्स असतात. कॅज्युअल इंट्रोडक्शन, कॅज्युअल म्हणजे जे आपण आपल्या फ्रेंड्स, फॅमिली, आपल्या क्लासमध्ये देत असतो, आपल्या फ्रेंड्स समोर देत असतो. आणि फॉर्मल म्हणजे जेव्हा आपल्याला कुठं प्रेझेंटेशन द्यायचं असेल, कुठं आपण इंटरव्ह्यूला गेलो असणार, ते आपलं फॉर्मल इंट्रोडक्शन असतं. तर पहिले बघूया की कॅज्युअल इंट्रोडक्शनच्या वेळेस तुम्ही काय बोलू शकतात ते, त्याच्यानंतर आपण वळूया फॉर्मल इंट्रोडक्शनकडे. तर जेव्हा आपण आपलं इंट्रोडक्शन स्टार्ट करत असतो तर तेव्हा तुम्ही बोलू शकतात स्टार्टिंग मध्ये हाय फ्रेंड्स, किंवा हाय बॉईज अँड गर्ल्स, हाय गाईज, हाय क्लास, हाय एव्हरीवन. ही लाईन बोलून तुम्ही इंट्रोडक्शन स्टार्ट करू शकता. जसे की माय नेम इज शीतल पाटील किंवा दिस इज शीतल पाटील, या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. ऑलवेज से युअर फुल नेम. जेव्हा तुम्ही कुठेही इंट्रोडक्शन द्या तेव्हा तुम्हाला फक्त आय एम शीतल, दिस इज शीतल असं न सांगता आपलं फुल नेम आपल्याला सांगायचंय. त्याचप्रमाणे आय वॉज बॉर्न इन महाराष्ट्र, किंवा तुम्ही बोलू शकतात आय बिलॉंग टू महाराष्ट्र. इथं मी माझ्याप्रमाणे सांगते, सहज एक्झाम्पल देते. तुम्हाला ह्या लाईन्स मध्ये तुमच्याप्रमाणे तुमची इन्फॉर्मेशन ऍड करायची आणि तुमचं एक इंट्रोडक्शन तयार करायचंय. जर तुम्हाला प्रॅक्टिस करायची असेल तुमचं इंट्रोडक्शन द्यायची तर तसं प्लीज, तर त्यासाठी तुम्ही मला कॉमेंटमध्ये तुमचं इंट्रोडक्शन नक्की द्या. कॅज्युअल इंट्रोडक्शन तुम्ही मला देऊ शकतात, म्हणजे मलाही कळेल की तुम्ही व्हिडिओमधून काही टिप्स घेतायत ते, आणि तुम्ही व्हिडिओ कुठून बघताय, कोण माझा व्हिडिओ बघताय, कुणाला व्हिडिओ थ्रू मदत होते तेही मला समजेल. सो प्लीज डोंट फॉरगेट टू कॉमेंट युअर इंट्रोडक्शन. त्याच्यानंतर तिसरी स्टेप येते ती म्हणजे आपलं क्वालिफिकेशन सांगायची. तर तेव्हा तुम्ही ही लाईन यूज करू शकता. ॲज फार ॲज माय क्वालिफिकेशन कन्सर्न, आय एम अ ग्रॅज्युएट, किंवा आय एम अ 12th पास. या पद्धतीने तुमचं जे क्वालिफिकेशन असेल ते तुम्ही ऍड करू शकता. त्याच्यानंतर वळूया, त्याच्यानंतर तुम्ही सांगू शकता तुम्हाला काय करायला आवडतं. तर तुम्ही त्यामध्ये तुमच्या ज्या हॉबीज असतात, काहींच्या रीडिंग, डान्सिंग, जे काही असेल ते तुम्ही ऍड करून बोलू शकता. जसं की काही जणांची हॉबी असू शकते आय लव्ह टू लिसन सॉंग्स, किंवा आय लव्ह रीडिंग बुक्स,
त्याचप्रमाणे आय लव्हच्या जागी तुम्ही आय लाईक, आय एम फाउंड ऑफ या फ्रेजेस सुद्धा यूज करू शकतात. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप जी येते ती आपल्याला फ्युचरमध्ये काय बनायचंय ते सांगायचे, ते सुद्धा इंट्रोडक्शन मध्ये तुम्हाला ऍड करायचंय. त्यासाठी तुम्ही ह्या फ्रेजेस यूज करू शकतात. आय वॉन्ट टू बिकम अ युट्यूबर, जे काही तुमचं गोल असेल, किंवा तुम्ही बोलू शकतात माय गोल इज टू बी, माय एम इज टू बी अ युट्यूबर. या पद्धतीने तुम्ही ह्या फ्रेजेस ऍड करून तुम्हाला फ्युचरमध्ये काय बनायचंय ते तुम्ही तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये ऍड करू शकतात. इथे एक लक्षात ठेवायची गोष्ट ही की जेव्हाही आपण आपलं क्वालिफिकेशन दुसऱ्याला सांगत असतो तर तेव्हा डायरेक्ट आपलं जे हायेस्ट क्वालिफिकेशन असेल तेच सांगायचंय. असं नाही 10th केलं 12th केलं आणि मग मी BA केलं, नाही. जे आपलं हायेस्ट आपली जी डिग्री असेल तीच आपल्याला इंट्रोडक्शन मध्ये ऍड करायची आहे. आता वळूया आपण आपल्या फॉर्मल इंट्रोडक्शन कडे, जे आपण कुठे इंटरव्ह्यूला गेलो तेव्हा आपल्याला द्यावं लागतं. आपल्याला कुठे स्कूल कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं असेल तेव्हा, किंवा आपण जॉब करत असणार आणि आपल्याला कुठं प्रोजेक्टचं प्रेझेंटेशन द्यायचं असेल तर तेव्हा आपल्याला आपलं फॉर्मल इंट्रोडक्शन द्यावं लागतं. जेव्हाही तुम्ही इंटरव्ह्यू द्यायला गेलात तर गेट इन करता जोही इंटरव्ह्यूअर असेल त्याला लगेच हँडशेक करा, त्याला विश करा, जसे की हॅलो सर, हॅलो मॅम, आय एम SP अँड देन हँडशेक. पहिले तुमचं इंट्रोडक्शन या पद्धतीने झालं पाहिजे. जर तुम्ही या पद्धतीने आय कॉन्टॅक्ट थ्रू गेट इन करताच त्यांना हँडशेक केलं, त्यांना तुमचं नाव, त्यांना विश केलं, हे सगळं केलं तर तुमचं इम्प्रेशन एकदम मस्त पडतं. सो बी कॉन्फिडंट ऑलवेज. आपण नेहमी इंट्रोडक्शन देताना कॉन्फिडंट राहिलं पाहिजे. जेव्हा फॉर्मल ठिकाणी जात असतो तर तेव्हा नेहमी आपण चेअरवरती स्ट्रेटच बसलं पाहिजे, जसं मी आधी सांगितलं. आणि असं लेग फोल्ड करून, हँड फोल्ड करून, आपले हात टेबलवर ठेवून नाही बसायचं असतं. लेडीज लेग फोल्ड करू शकतात पण. आणि जेव्हा इंट्रोडक्शन देत असतो तेव्हा आपला नॉर्मल आय कॉन्टॅक्ट आणि आपले फेसवरती छोटीशी स्माईल असायला हवी. या पद्धतीने आपण आपले जे इंट्रोडक्शन देताना जे पोस्टर ते असं असायला पाहिजे. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन देताना ज्या गोल्डन लाईन्स असतात त्या तुम्ही नेहमी यूज करा, जसे की हॅलो सर, हॅलो मॅम, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून. जे काही असेल ते सांगितल्यानंतर तुम्ही हे बोललंच पाहिजे की थँक्यू फॉर गिव्हिंग मी सच अ वंडरफुल ऑपॉर्च्युनिटी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ. या लाईन्स तुम्ही नक्की ऍड करा. किंवा तुम्ही असं बोलू शकता, इट इज माय प्लेजर टू इंट्रोड्यूस माय सेल्फ इन फ्रंट ऑफ यू. तर अशा पद्धतीने तुम्ही 2-3 प्रकारे ह्या लाईन यूज करून कुठलीही एक लाईन तुम्ही बोलू शकता. किंवा इट इज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी टू इंट्रोड्यूस माय सेल्फ इन फ्रंट ऑफ यू. तर एक्सेट्रा या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. त्याच्यानंतर तुम्ही बोलणार आपलं नाव. तर पहिलेच मी आधीच सांगितलंय की तुम्ही फुल नेम बोलू शकता, जसे की माय नेम इज सो अँड सो, आय एम सो अँड सो. माय सेल्फ नाही बोलायचंय, कुणीही बोल माय सेल्फ शीतल, तर हे रॉंग असतं. त्या जागेवर तुम्ही माय नेम इज, दिस इज हे बोलू शकता. त्याच्यानंतर इंट्रोडक्शन मध्ये एज सांगणं हे ऑप्शनल आहे. जसे तर एज जर सांगायची तर तुम्ही बोलू शकता आय एम 26 किंवा आय एम 26 इयर्स ऑफ एज. या पद्धतीने तुम्ही तुमची एज सांगू शकतात. नेक्स्ट तुम्ही सांगू शकतात जसं की तुम्ही दुसऱ्या स्टेट मधून आहात आणि दुसऱ्या स्टेट मध्ये राहत असणार तर तुम्ही सांगू शकतात बेसिकली आय एम फ्रॉम महाराष्ट्र बट करंटली आय एम लिव्हिंग इन सो अँड सो सिटी. ज्या सिटीमध्ये तुम्ही राहत असणार ते तुम्ही बोलू शकतात. क्वालिफिकेशन सांगायच्या वेळेस तुम्ही या पद्धतीने सांगू शकता, जसे की आय हॅव डन माय स्कूलिंग फ्रॉम पुणे किंवा आय एम ग्रॅज्युएट फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी, आय एम ग्रॅज्युएट फ्रॉम सो अँड सो युनिव्हर्सिटी. या पद्धतीने तुम्ही बोलू शकता. किंवा तुम्ही एखादा कोर्स केला असेल तर तो सुद्धा मेन्शन करा, जसे की आय हॅव डन सो अँड सो कोर्स फ्रॉम सो अँड सो इन्स्टिट्यूट. जी इन्स्टिट्यूट मध्ये तुम्ही केला असेल तो तुम्ही मेन्शन करू शकतात. तुम्हाला तुमची माहिती यामध्ये ऍड करायची आहे. जर तुम्ही एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स मेन्शन करू शकतात. आणि जर फ्रेशर असाल तर सिम्पली सांगू शकतात आय एम अ फ्रेशर इन दिस फील्ड किंवा जस्ट आय एम अ फ्रेशर. किंवा एक्सपिरियन्स जर असेल तर तुम्ही सांगू शकतात आय हॅव एक्सपिरियन्स इन 6 months 1 year. जो काही तुमचा एक्सपिरियन्स असेल तो. त्याच्यानंतर तुम्ही हॉबीज सांगू शकता, जसे की आय लव्ह रिडिंग बुक्स किंवा ट्रॅव्हलिंग, आय लव्ह डान्सिंग. ज्या काही तुमच्या हॉबीज असतील त्या तुम्ही मेन्शन करू शकता. त्याच्यानंतर वळूया त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं तुमची स्ट्रेंथ सांगणं खूप गरजेचं आहे. स्ट्रेंथ सांगितल्यानंतर तुमचं खूप छान इम्प्रेशन पडत असतं. तर स्ट्रेंथसाठी तुम्ही ही लाईन तुम्ही पाठ करू शकता. जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर तेव्हा तुम्ही स्ट्रेंथ सांगायच्या वेळेस सांगू शकतात आय एम एन एक्स्ट्रीमली वर्कहॉलिक अँड आय ऑलवेज इगर टू लर्न समथिंग न्यू. आय नेव्हर गिव्ह अप अंटिल आय फिनिश द टास्क, अंटिल आय फिनिश द वर्क. या पद्धतीने तुम्ही स्ट्रेंथ सांगू शकतात. आणि सगळं तुमचं इंट्रोडक्शन दिल्यानंतर तुम्ही बोलू शकता दॅट्स ऑल अबाउट मी, थँक्यू. ही लाईन तर तुम्हाला बोलायचीच आहे इंट्रोडक्शन दिल्यानंतर, दॅट्स ऑल अबाउट मी, थँक्यू. त्याच्यानंतर तुम्ही फॅमिली बद्दलही सांगू शकतात. इंटरव्ह्यूअरला खरं तर फॅमिली बद्दल नाही तर तुमच्या क्वालिफिकेशन बद्दल जाणून घ्यायचं असतं. तर तुम्ही फॅमिली बद्दल इन शॉर्ट मध्ये सांगू शकतात, जसे की देर आर 3 members इन माय फॅमिली इन्क्लुडिंग मी, माय फादर इज अ प्रायव्हेट एम्प्लॉई. जर तुम्हाला ब्रदर सिस्टर असेल तर तुम्ही बोलू शकतात जे काही तुमची इन्फॉर्मेशन असेल ते तुम्ही ऍड करा. फॉर एक्झाम्पल माय एल्डर ब्रदर इज अ मेकॅनिकल इंजिनियर, माय यंगर सिस्टर इज अ 10th standard student, 9th standard student.
इम्पॉर्टंट या पद्धतीने तुम्ही फॅमिलीबद्दल शॉर्टमध्ये सांगू शकता. तर अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो की आपल्याला कुठेही आपल्याबद्दल आपलं इंट्रोडक्शन द्यायचं असेल, आपला परिचय द्यायचा असेल तर आपण ह्या लाईन्स या स्टेप बाय स्टेप जाऊन आपण आपला परिचय देऊ शकतो आणि आपलं फर्स्ट इम्प्रेशन आपण समोरच्या व्यक्तीवर चांगल्या पद्धतीने पाडू शकतो. सो दॅट्स ऑल फॉर टुडे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की आपल्याला जर आपला परिचय आपला इंट्रोडक्शन द्यायचं असेल, मग ते आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत असो, फ्रेंड्समध्ये असो किंवा आपल्या ऑफिसमध्ये असो, आपल्या जॉबच्या ठिकाणी, कॉलेज, स्कूलमध्ये कुठेही असो, तर ते तुम्ही या पद्धतीने सिंपल लाईन्स यूज करून देऊ शकतात. तर ह्या तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट करून घ्या आणि हो, मला एक सॅम्पल तुमचं इंट्रोडक्शन कॉमेंटमध्ये द्यायला विसरू नका. त्याचप्रमाणे जर तुम्ही मला पहिल्यांदा बघत असणार तर आपण आपल्या चॅनलवरती खूप सोप्या पद्धतीने मराठी टू इंग्रजी शिकत असतो, म्हणून या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाजूला जो बेल आयकॉन आहे त्यावरती सुद्धा क्लिक करून ठेवा आणि मी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. हा मी हँडरायटिंग वरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन नक्की बघा. लहान असोत की मोठे सगळ्यांसाठीच हँडरायटिंग इम्प्रूव्ह करणं हे खूप महत्त्वाचं असतं. सो प्लीज हा व्हिडिओ जाऊन नक्की बघा. कसा वाटला ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. तसेच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. थँक्यू.